70.1 नाही येते वेट, 69.5 आहे. 69.7 आलाय, 69.7 पकडू. तो भाई ये है 2 अख्खी अंडी आहेत आणि 4 एग व्हाइट्स ॲज युजल. 500 ml वॉटर. डोंट फॉरगेट टू ड्रिंक वॉटर. ओके. मी ना एक पॉडकास्टवर ऐकलेलं की ऑलवेज स्टार्ट युअर डे विथ सेवरी अँड नॉट स्वीट. तर सेवरी म्हणजे काय की हे सेवरी झालं, किंवा ओट्स, पोहे, उपमा, हे सगळं सेवरी झालं. स्वीट म्हणजे एनिथिंग दॅट इज स्वीट डिश, शिरा वगैरे हे सगळं फ्रूट. आणि त्याचं एक्सप्लेनेशन एक्झॅक्टली दिलं नव्हतं पॉडकास्टमध्ये, बट हेच आहे की ग्लायसेमिक लोड म्हणजे जेवढं जास्त स्वीट असतं तेवढं इन्सुलिन स्पाईक होतं. आणि मग दुसरं काय नाही त्याचं प्रॉब्लेम, बट असं थोडं लथर्जिक फील होतं, म्हणजे टायर्ड फील होतं, झोप येते. आपण जे बोलतो भात खाल्ल्याने झोप येते, तर त्या कारणामुळे येते. बट इन जनरल तुम्ही जर कार्ब्स खाताय तर झोप येण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून ती भाताने झोप येते. बट जर तुम्ही भात नाही खाल्लात, त्याच्या जागी चपाती खाल्ली, भाजी खाल्ली, तरी सुद्धा झोप येऊ शकते. त्यासोबतच जर भात खूप क्वांटिटीमध्ये खाल्लात बाकी भाजी किंवा चिकन, मटन, मच्छीपेक्षा, तर मग सुद्धा झोप जास्त येऊ शकते, कारण भातच तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये खाल्लाय. सो क्वांटिटी मॅटर्स, आणि तुम्ही भात आणि चपातीला कशासोबत पेअर करता ते जास्त मॅटर करतं. सिम्पल, एकदम सिम्पल. 550 नाही, 572 572 ग्राम वॉटरमेलन घेतलंय. त्याच्यावर थोडंसं एकदम मीठ मारलं, मस्तपैकी कचकावणार आता आहे. आणि एग्स तर अगोदर खाल्लेच. ह्याला बोलतात बेटक्या, चुपायचे आंबे. हे 3 घेतले, ते बघा एवढेच आहेत, एवढे एका बोटा एवढे. आणि याच्यासोबत अजून 2 हापूस आंबे अख्खे खाणार आहे आज, एकदम तोडून डाएट. आज ॲक्च्युली खूपच लेट झालंय, पण तरी आपण स्टार्ट करूया ट्रेनिंगबद्दल. सिम्पल 4 दिवसाची स्प्लिट मी ठेवलेली आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे पुश डे. त्याच्यामध्ये आपण ट्रेन करणार आहोत चेस्ट, साईड डेल्ट्स किंवा साईड शोल्डर्स, आणि त्यासोबतच ट्रायसेप्स. सेकंड डे असणार आहे पुल डे, ज्यामध्ये ऑब्व्हियसली आपण ऑपोजिट मसल ट्रेन करणार आहोत, म्हणजे बॅक, रिअर डेल्ट्स आणि बायसेप्स. आणि थर्ड डे प्रिटी सिम्पल लेग्स सोबतच काफ्स आणि ॲब्स सुद्धा. फोर्थ डे असणार आहे अपर बॉडी डे, आणि दॅट्स अबाउट इट. 4च दिवस, आणि यामध्ये लेग्स आपण एकदाच ट्रेन करणार आहोत. कारण तुम्हाला मी इथे जस्ट एक फोटो दाखवतो, ज्यामधून तुम्हाला कळेल की लेग्स ओव्हर पॉवर्ड आहेत माझे ॲज कम्पेअर्ड टू माय अपर बॉडी. इनफॅक्ट जेव्हा फर्स्ट टाईम मी शेपमध्ये यायला स्टार्ट केलं इन द लास्ट 3 years, तेव्हा त्या टाईमला जे माझे कोच होते त्यांनी फक्त 3 डेजचा प्लॅन बनवलेला, ज्यामध्ये अप्पर, लोअर आणि अप्पर अशी 3 दिवसाची स्प्लिट होती. इकडे मी 4 दिवस ॲड करतोय, कारण माझ्याकडे थोडाफार टाईम आहे आत्ता, तर मग वाय नॉट गो टू द जिम मोर. ऑब्व्हियसली 6 दिवस सुद्धा मी जाऊ शकतो, पण सध्या मी एक्स्ट्रीमली लो कॅलरीजवर आहे, आणि त्या सिच्युएशनमध्ये ओव्हर एक्झर्ट करणं बरोबर नाही, कारण त्यामुळे मसल लॉस इझिली होऊ शकतो. आता बघा कसं आहे की आपल्याला मसल लॉस नाही करायचा आहे, फॅट लॉस करायचा आहे. थोडाफार तो होतोच, पण तो कंट्रोल करायचा आहे. तर त्यासाठी प्रोटीन इंटेक जास्त ठेवणं आणि वर्कआउट हेवी इंटेन्स सोबतच कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये करणं गरजेचं आहे. रिकव्हरी झाली पाहिजे, अदरवाईज मसल लॉस होणार. आणि रिकव्हरी खूप जण विचार करतात की फक्त स्लीप असते 100%, पण त्यासोबतच व्हॉल्यूम मॅनेजमेंट, म्हणजे ट्रेनिंग आपण किती करतोय, आपली बाकीची लाईफस्टाईल आणि डाएट कन्सिडर करून, हे जास्त इम्पॉर्टंट असतं. जसं तुम्ही आता जर डेली काम करताय, तुमच्याकडे हार्डली आठवड्यातून द्यायला 3 तास आहेत, पण जर तुम्ही जबरदस्ती किंवा तुमचं ट्रेनर फॉर सम रिझन तुम्हाला डेली यायला सांगतोय, वर्कआउटच्या अगोदर कार्डिओ करायला सांगतोय, तर दॅट विल बी लिडिंग टू वेट लॉस अँड नॉट जस्ट फॅट लॉस, जे की आपल्याला नको आहे. मसल लॉस नको आहे आपल्याला, कारण मसल लॉस होणं म्हणजे फक्त बायसेप्स, ट्रायसेप्स कमी होणं नाही, तर स्ट्रेंथसुद्धा कमी होते, आणि ही डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये दिसून येते. नाव कमिंग बॅक टू वॉट माय ट्रेनिंग इज. पहिला जो असेल पुश डे, तेव्हा पहिली एक्सरसाइज असेल आपली इन्क्लाइन 30 डिग्री अँगलवर बेंच प्रेस. त्याचे 3 सेट.
सेकंड एक्सरसाइज असेल पेग डेक आणि थर्ड एक्सरसाइज असेल मशीनवाले डिप्स. ते जे आपण असे डिप्स करतो ना, तर ते डिप्स बट मशीन आहे आमच्या जिममध्ये, सो ती मी युटिलाइज करतो. कारण डिप्सची तर नाहीच आहे, बट मशीन इज समथिंग ज्याच्यामध्ये जास्त वेट वगैरे कंट्रोल करता येतं आणि स्वतःची स्ट्रेंथ एक लिमिट नाही बनत. आता ती मशीन आहे ना, बाय द वे जिममध्ये सगळे ट्रायसेप्ससाठी यूज करतात. फक्त मी आणि माझा मित्र, जेवढं मी बघितलंय, अगेन आम्ही दोघं चेस्टसाठी यूज करतो. दुसरे पण लोक नक्कीच करत असतील, ज्यांना पण माहीत असेल. नो डाऊट अबाउट दॅट. यू नो वॉट, मी चेस्टचा ऑलरेडी रेकॉर्ड केलेला आहे एक, त्यामध्ये तुम्हाला कळेल. तुम्ही पुश डे व्लॉग एक शॉर्ट बघा. बट त्याच्या व्यतिरिक्त मी ट्राय करतो अजून एक चेस्ट डे शूट करायला किंवा काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस शूट करायला, ज्याच्यामधून मला तुम्हाला सांगता येईल की कसे एक्सरसाइजेस सर्टन वे मध्ये परफॉर्म करू शकतो. पण कसं आहे, या सगळ्या एक्सरसाइजेस हा पूर्ण प्लॅन इज डिझाईन्ड इन सच अ वे की कमीत कमी टाइममध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला मिळेल या वर्कआउटमधून. विच ब्रिंग्स मी टू द फोर्थ एक्सरसाइज, विच इज साईड डेल्ट्स. तर साईड डेल्ट्ससाठी ना आपण सिम्पली वाय रेजेस करणार आहोत. वाय रेजेसमध्ये एक चेस्ट सपोर्टेड बेंचवर एका अँगलवर आणि दुसऱ्यामध्ये उलट, आणि याच्यामध्ये आपले 2 सेट, बट इट्स लाईक सुपर सेट. सो टोटल 4 सेट्स होऊन जातील साईड डेल्टसाठी. त्यानंतर वी मूव ऑन टू ट्रायसेप. ट्रायसेपसाठी एक असेल ओव्हरहेड सिंगल हँड आणि त्यासोबतच त्याच्यानंतर एक सुपर सेट मारणार आपण 2 सेट, ज्याच्यामध्ये असेल ट्रायसेप सिंगल हँड पुश डाऊन, सिंगल हँड काइंड ऑफ प्रेस ॲज वेल. मी त्याला सुपर सेट बोलतो, स्पेसिफिक एक्सरसाइजेसचं मी नाव नाही दिलंय. आता वळूया सेकंड डेला, विच इज पुल डे. अँड लेटली इट हॅज बीन माय फेवरेट बिकॉज मी जेन्युनली त्या एक्सरसाइजेसवर पुश करू शकतो इन द लास्ट इयर ऑर सो. त्यामध्ये सर्वात पहिला आहे टी बार. अगोदर मी नेहमी एक प्रोनेटेड ग्रिप ठेवायचो, म्हणजे अशी पुल करणार, विच टार्गेट्स मोर ऑफ अपर बॅक. आता मी स्विच केली आहे थोडीशी न्यूट्रल ग्रिप. सो नॉट कम्प्लिटली न्यूट्रल, बट थोडीशी न्यूट्रल ग्रिप. न्यूट्रल वुड बी दिस. अनफॉर्च्युनेटली आमच्या जिममध्ये अवेलेबल नाही आहे अशीवाली करायला, सो अशीवाली ती टी बारमध्ये करायला. सो सिम्पली ह्याच्यामध्ये जास्त रिअर डेल्ट्स आणि मिड बॅक टार्गेट होते. फर्स्ट एक्सरसाइजचे 3 सेट सिमिलर टू पुश डे. सेकंड एक्सरसाइज असेल लॅट प्रेयर, ज्याच्यामध्ये मी रिसेंटली एक्सपेरिमेंट करतोय स्ट्रेट बारमध्ये आणि रोपमध्ये थोडासा ट्रायसेपला फील येतो, वाईल स्ट्रेट बारमध्ये थोडासा डेल्ट्सला येतो. सो देर इज अ चॉईस दॅट वी नीड टू मेक. आणि ऑफन टाइम्स आय जस्ट ऑल्टरनेट, की एका वीकला मी कधी रोप यूज करतो, नेक्स्ट वीकला मग मी स्ट्रेट बार यूज करतो. बट ह्याचे 3 सेट ग्रेट स्ट्रेच आणि ग्रेट ओव्हरऑल लॅट अँड बॅक बिल्डर ॲज वेल, बट मोस्टली लॅट, कारण स्ट्रेच खूप जास्त होतं. थर्ड एक्सरसाइज इज चेस्ट सपोर्टेड अगेन, ज्याच्यामध्ये आपण न्यूट्रल ग्रिप यूज करणार आहोत, ज्यामध्ये जास्त रिअर डेल्ट्स बट ऑल्सो बॅक यूज होते. इफ नॉट फॉर दिस एक्सरसाइज, जर खूप बिझी असेल जिम आणि इकडे खूप गर्दी असेल, तर आय वुड रॅदर स्विच टू रिव्हर्स ग्रिप किंवा सुपिनेटेड ग्रिप पुल डाऊन्स, जे आपण अप्पर बॅक किंवा लॅट पुल डाऊनला जे करतो त्यामध्ये जस्ट ही ग्रिप, सो दॅट थोडेसे बायसेप सुद्धा यूज होतात आणि लॅटला जास्त स्ट्रेच मिळतो. ह्याच्यानंतर वी मूव ऑन टू रिअर डेल्ट्स. 3 सेट्स ऑफ रिअर डेल्ट रो, रिव्हर्स पेग डेक सुद्धा ज्याला आपण बोलू शकतो. सो सिम्पली रिचिंग आउट. अगेन मी प्रत्येक एक्सरसाइजचा ट्राय करेन ट्युटोरियल द्यायला, सो दॅट तुम्हाला एक बेटर आयडिया मिळेल इन द कमिंग डेज. ह्याच्यानंतर वी मूव ऑन टू बायसेप्स. वन ऑफ माय फेवरेट बायसेप एक्सरसाइज इज इन्क्लाइन डम्बेल कर्ल्स. वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये स्ट्रेच पोझिशन खूप जास्त इझिली यूज होते. आता कसं आहे की इन द लास्ट 3 months मी ही एकच एक्सरसाइज केलं आहे. इफ आय हॅव मोर टाईम आय गो फॉर रोप कर्ल्स केबलला लावून. इफ दॅट इज नॉट देअर देन आय सिम्पली डू अनदर सेट ऑफ इन्क्लाइन कर्ल्स, ज्याच्यामध्ये मी एक रेस्ट पॉज टाईप सेट करतो किंवा ड्रॉप सेट करतो. मी ॲब्सोल्यूट फेलियरला पुश करतो अँड ऑफन टाइम्स दीज आर इनफ. बट मी ट्राय करणार आहे ॲक्टिवली सेकंड एक्सरसाइजसुद्धा ॲड करायला, इदर प्रीचर कर्ल्स और जसं मी बोललो रोप कर्ल्स. दोज आर बेटर. देर आर बेटर एक्सरसाइजेस, पण त्यासाठी ना तेवढं सेटिंग, तेवढं टाईम नाही मिळत, तेवढी केबल फ्री नाही मिळत आहे मला जेव्हा पण मी जिमला जातो. थर्ड डे, वन ऑफ माय फेवरेट डेज, लेग डेज. आता कसं आहे, इन द लास्ट 2 months
मी रेअरली लेग्स ट्रेन केलेत. इनफॅक्ट 2 वेळाच ट्रेन केलेत. देर आर मल्टिपल रिझन्स टू दॅट, बट ऑल्सो की माइंडमध्ये माझ्या ना एक गोष्ट बसले की माझे लेग्स ओव्हरपॉवर करतात अप्पर बॉडीला. जर मी 2च दिवस जिमला जाऊ शकतो किंवा 3च दिवस जाऊ शकतो, तर 3ही दिवस आय ट्रेन अप्पर बॉडी. आय डोंट गो फॉर लेग्स बिकॉज आय नो इन द बॅक ऑफ माय माइंड दॅट माय लेग्स आर ओव्हरपॉवरिंग माय अपर बॉडी. माझं स्ट्रक्चरच तसं आहे, माझे जेनेटिक्स तसेच आहेत, तर त्यामुळे लेग्सचा असं सीन आहे. बट अदरवाईज ॲक्टिवली या वीकपासून पुढच्या वीकपासून ॲब्सोल्युटली ऑन ट्रॅक विथ लेग्स. फर्स्ट एक्सरसाइज किलर एक्सरसाइज बल्गेरियन स्प्लिट स्क्वॉट. इनफॅक्ट जर बल्गेरियन स्प्लिट स्क्वॉटचे 5 सेट आणि लेग एक्सटेन्शनचे 3 सेट केले तर इट इज लाईक अ डेडली कॉम्बो आणि तुम्हाला घरी सोडायला कोणाला तरी यायला लागेल. बट मी 3 बल्गेरियन स्प्लिट स्क्वॉट ज्याच्यामध्ये ग्लूट फोकस जास्त आहे बिकॉज ग्लूट इज माय वीकर पार्ट. सेकंड एक्सरसाइज इज लेग एक्सटेन्शन्स 3 स्ट्रेट नॉर्मल सेट्स. आणि थर्ड एक्सरसाइज इज जो आपला आपलं बॅक एक्सटेन्शन मारतो ना आपण असं खाली वाकून, तो खाली सेट करायचा सो दॅट हिप एक्सटेंड होतील रॅदर दॅन युअर स्पाईन. आणि हिप जेव्हा एक्सटेंड होते तेव्हा ग्लूट्सवर येतात. जसं आपण RDL मारतो ना डम्बेल्स घेऊन, स्टिफ लेग डेडलिफ्ट किंवा तुम्ही बोलू शकता, त्या टाईपची ती एक्सरसाइज होऊन जाते. सो हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स त्यामध्ये टार्गेट होतात. सो ओव्हरऑल पहिलं ग्लूट्स आणि ओव्हरऑल लेग्सला टार्गेट करतं. सेकंड स्पेसिफिकली कॉर्ड्स. थर्ड इज मोर ग्लूट्स अँड हॅमस्ट्रिंग. याच्यानंतर काफ्ससाठी सिंगल लेगच मी सिम्पल मारतो 2 सेट, बट आता मी ते 3 सेट करणार आहे कारण 2 सेट आर लेस. सो 3 सेट काफ्ससाठी सिंगल लेग. सीटेड काफ्सपेक्षा स्टँडिंग काव्स बेटर असतात, बट त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे की काव्स एक्झॅक्टली कसे मारता आले पाहिजे. 4th डे जो असेल अपर बॉडी डे. अच्छा, ॲब्स मी ट्रेन करणार आहे. त्यामध्ये सिम्पली लेग रेजेस, बट लेग रेजेस ॲक्च्युली एक वेगळ्या टाईपचे ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्शनवर फोकस करतो जास्त. सो त्यामध्ये ॲब्स 3 सेट्स, दॅट्स अबाउट इट, दॅट्स ऑल, दॅट्स फायनल. आणि यामध्ये ॲब्सोल्युटली ड्रेन होऊन जातो मी. याच्यानंतर मी नाही काय मारू शकत लेगसाठी किंवा ॲब्ससाठी सुद्धा. 4th डे अपर बॉडी डे. अपर बॉडी डेमध्ये आपण काय करणार आहोत? पहिली गोष्ट 2 एक्सरसाइज चेस्टचे, 2 एक्सरसाइज बॅकचे, 1 एक्सरसाइज डेल्ट्ससाठी आणि त्यानंतर 1 एक्सरसाइज बायसेप, 1 एक्सरसाइज ट्रायसेप. पण हे सगळं करता करता 100 आणि 101% 1.25 तास ते 1.5 तास लागतो. 1.5 तास जर कोण सोबत असेल तर, जिमला गर्दी असेल तर, बट 1.25 तास तर लागतोच कारण वेगवेगळे बॉडी पार्ट्स आहेत, टाईम लागतो. पहिली एक्सरसाइज यामध्ये असेल चेस्टसाठी. इदर इन्क्लाइन अशी आर्कमध्ये मूव्ह करणारी मशीन आहे आमच्या इथे. सो इन्क्लाइन दॅट ऑर माय बेस्ट ऑप्शन वुड बी डम्बेल प्रेस, कारण त्यामध्ये थांबायला नाही लागत. डम्बेल इझिली वेट काढ घाल काय करायला नाही लागत. व्हेरी इझी टू डू. आणि लेटली आय हॅव बीन ट्राईंग टू इम्प्रूव्ह माय रिस्ट स्ट्रेंथ, कारण 15 किलोच्या वर गेलो ना मी, माझी रिस्ट राईट साईडची फेल होते आफ्टर 2 to 3 reps. सो त्यामध्ये सुद्धा मी वेट नाही पुश करू शकत, बट ॲटलिस्ट मी ट्रेन करतोय माझ्या रिस्टला टू ओव्हरकम दॅट वीकनेस. त्यासोबतच सेकंड एक्सरसाइज असेल बॅकसाठी आपण मारणार आहोत पहिले T-bar रो. इट्स वन ऑफ माय फेवरेट एक्सरसाइज. आय डू इट ऑलवेज. त्याच्यामध्ये मजबूत स्ट्रेच मिळतो आणि पूर्ण हे सुद्धा. यामध्ये सुद्धा आय विल बी युझिंग अ रिअर डेल्ट काइंड ऑफ फोकस्ड ग्रिप, कारण त्यामध्ये मला ते ग्रो करता येतील इझिली. आणि त्याच्यानंतर आपण मारणार आहोत पेग डेक. या 2 चेस्ट एक्सरसाइजेस, द 30 डिग्री इन्क्लाइन प्रेस आणि पेग डेक, यामध्ये ना सगळे एरियाज आहेत चेस्टचे. क्लॅव्हिक्युलर, स्टर्नल आणि कोस्टल हे तिन्ही कव्हर होतात. ठीक आहे, पूर्ण एस्पेशली स्ट्रेच पोझिशनमध्ये, वेअर अकॉर्डिंग टू लेटेस्ट रिसर्चेस, अ लॉट ऑफ रिसर्चेस, स्ट्रेच पोझिशनमध्ये मसल बेटर बिल्ड होतो. नाव कमिंग बॅक टू बॅक अगेन. सो लॅट प्रेयर जसं मी बोललो, यामध्ये आपलं मेजर चंक्स ऑफ मसल कव्हर होतील. देन वी मूव्ह टू ॲक्सेसरीज. ॲक्सेसरीजमध्ये या आठवड्याला जर मी रिअर डेल्ट्सचे 2 सेट मारतोय, तर मग नेक्स्ट डेला मी साईड डेल्ट्सचे सेट मारेन. इफ आय हॅव अ लिटल मोर एनर्जी अँड मोर टाईम, आय डू बोथ. सो रिअर डेल्ट्स आणि ते पण 2 सेट दोघांचे. त्यानंतर बायसेप्ससाठी इन्क्लाइन डम्बेल इन्क्लाइन कर्ल्स, बेस्ट एक्सरसाइज, बेस्ट माझ्यासाठी बेस्ट आहे. आणि फॉर मोस्ट पीपल इट वुड बी बेस्ट, कारण स्ट्रेच पोझिशनमध्ये ॲज आय सेड मसल जास्त ग्रो होतं आणि इट इज इझी टू डू ॲज वेल. सेकंड एक्सरसाइज ट्रायसेप्ससाठी जर एकच मी करतोय तर आय विल प्रिफर समथिंग
which is enjoyable as well as less time consuming. So I'll not do overhead. Overhead जर आपण करतोय तर overhead जेव्हा करतो ना तेव्हा हा जो लॉंग हेड आहे आपला, हा जो आपला लॉंग हेड आहे राईट, हा जो क्वेश्चन मार्क दिसतो, तर हा जो असतो ना जेव्हा आपण फ्लेक्स करतो, हा जो हँग येतो बायसेपचा, दॅट कम्स ड्यू टू द लॉंग हेड जो शोल्डरला अटॅच होतो. सो ते जास्त कधी वर्क होतात जेव्हा ओव्हरहेड, जेव्हा आपण फ्रेंच प्रेस मारतोय किंवा स्कल क्रशर मारतोय. केबल सिम्पली वेस्ट हाईटला घ्या आणि मग असं थोडंसं एक गुगलवर सिम्पली सर्च करा कटाना एक्सटेन्शन, KATANA एक्सटेन्शन. सो दॅट्स अबाउट इट. आता ह्याच्यामध्ये मला ॲड काय करायचं आहे, ॲब्स अजून एकदा ट्रेन झाले पाहिजेत, तर हे मला घरी ट्रेन करावे लागतील, पण झाले तर पाहिजेतच. एकदाच ॲब्स ट्रेन करून मजा पण नाही आणि रिझल्ट्स पण नाही येणार, कारण ॲब्सना ट्रेन करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे अँड नॉट जस्ट लुझिंग फॅट. कारण ते दिसण्यासाठी ट्रेन करणं इम्पॉर्टंट आहे, जस्ट जेवढंच इम्पॉर्टंट डाएट सुद्धा आहे. आणि कार्डिओ हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि जो खूप जास्त हेल्प करणार आहे मला जेव्हा मी थोडे कॅलरीज जास्त वाढवेन किंवा एकदा 65ला पोचलो, 64ला पोचलो, सो 65च्या खाली जेव्हा जाईन तेव्हा आय नीड टू इन्क्रीज माय कॅलरीज. कारण मी हे जस्ट कमी खाणं लॉंग टाईमसाठी नाही करू शकत, एवढं कमी 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 खाणं राईट. इव्हेंच्युअली आय हॅव टू स्ट्रॅटेजिकली इन्क्रीज माय कॅलरीज आणि तेव्हा कार्डिओ विल प्ले अ लॉंग रोल टू कीप मी इन अ डेफिसिट, टू कीप मी वाय लुझिंग फॅट आणि जास्त कॅलरीज सुद्धा खाणं. सो त्यासाठी कार्डिओच्या बद्दल आपण बोलणार आहोत उद्या. आय नो दिस विल बी अ स्लाइटली लॉंगर व्हिडिओ, कारण याच्यामध्ये बऱ्याच टेक्निकल गोष्टी वगैरे मी शेअर केलेल्या आहेत अँड नॉट जस्ट काय वर्कआउट करणार आहे मी. ज्या टाइम्सला मी जातोय इट्स अ लिटिल ऑकवर्ड टू मूव्ह अराउंड विथ अ ट्रायपॉड. जर मी सकाळी जातोय जिमला तर आय कॅन रेकॉर्ड सकाळी 8:30-9च्या टाईममध्ये. संध्याकाळी जातोय आय जस्ट सिम्पली कॅनॉट रेकॉर्ड. माझा कार्डिओचा ॲक्च्युली प्लॅन आहे, सो ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो.